सर्वांना नमस्कार. तुझं माझं अबोल प्रेम या कथेचा 18वा भाग आज अपलोड होत आहे. तरी सर्वांनी कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की भेट द्या. काल रात्रीच्या त्या सुंदर क्षणानंतर अर्णव आणि प्रेषितामध्ये सगळं काही ठीक होईल असं वाटत होतं, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. अर्णव सकाळी सकाळी लवकर एका मीटिंगसाठी बाहेर पडला. जाताना त्याने आज प्रेषिताच्याही नकळत तिच्या कपाळावर हलकेच त्याचे ओठ टेकवले आणि म्हणाला, लवकर येतो हा आज. दुसरीकडे प्रेषिताचा भाऊ कुणाल काही कामासाठी मार्केटमध्ये गेला होता. अचानक एका निर्जन गल्लीत 2-3 गुंडांनी त्याला घेरलं आणि त्याला धमकवत म्हणाले, कोणाचा हात पकडत होतास रे काल तू? असं म्हणत त्यांनी कुणालला बेदम मारहाण करायला सुरुवात केली. एकाने तर एका लोखंडी रॉडने त्याच्या पायावर जोरात प्रहार केला आणि काय नवल, कुणालला त्या प्रहाराने पायाला फ्रॅक्चर झालं आणि कुणाल रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. गुंड पळून जाताना ओरडले, गोयंका सरांच्या वाटेला गेला तर असाच पाय तोडू. काही वेळानंतर म्हणजे दुपारी प्रेषिताला फोन आला आणि ती धावत पळतच हॉस्पिटलला गेली. तर कुणालच्या पायाला फ्रॅक्चर झाले होते, आणखीन थोड्याफार जखमा पण झाल्या होत्या आणि तो वेदनेने खूपच विवळत होता. त्याला सहन होत नव्हतं आणि प्रेषिता रडत म्हणाली, कुणी केलं हे? कुणाल सांग ना. चैतन्यही होता सोबत. तुझी कुणाशी काय दुश्मनी रे? आत्ताच आलास ना तू अमेरिकेहून? आणि कुणाल अशक्त आवाजात म्हणाला, ताई, ते लोक गोयंका सरांचं नाव घेत होते आणि त्यांचं नाव घेत म्हणाले, सरांच्या बायकोचा हात पकडण्याची ही शिक्षा आहे म्हणून. अगं काय केलंय मी, तूच सांग. आणि आता प्रेषिताच्या पायाखालची जमीनच सरकली होती. तिला अर्णवचे कालचे शब्द आठवले. सगळं जग तिच्यापुढं गरगर फिरायला लागलं होतं. त्याचे शब्द असे होते, त्या साल्याचा तर मीच गेम करणार. आता तो हात त्याच्या गळ्यात देतो की नाही बघ, असं अर्णव प्रेषिताला म्हणाला होता. आणि तिला वाटलं अर्णवनेच रागाच्या भरात खरंच कुणालवर माणसं पाठवून त्याचा पाय तोडला म्हणून. तिचा विश्वास एका क्षणात तुटला होता लगेच. त्याचवेळी अर्णवला सुद्धा माहिती झालं आणि तो पण फुलाचा गुच्छ घेऊन हॉस्पिटलच्या रूममध्ये शिरला. त्याला कुणालबद्दल कळलं होतं आणि तो काळजीपोटी तिथे आला होता. पण प्रेषिताने त्याला पाहताच हॉस्पिटल रूमच्या बाहेर जाऊनच म्हणाली, अर्णव सर. आणि अर्णव म्हणला, प्रेषिता हे कसं झालं? मी आत्ताच आलो. आणि प्रेषिता जरा जोरात ओरडत म्हणली, बस करा अर्णव सर, तुमचं हे नाटक बंद करा आता. काल तुम्ही म्हणाला होतात ना की त्याचा गेम करणार. करून दाखवलंच ना तुम्ही शेवटी. माझा भाऊ आहे तो, पण तुमच्या इगोने त्याला हॉस्पिटलमध्ये पोचवलं आहे. आता तर शांत असाल ना तुम्ही? आता ती खूप काही बडबडत होती आणि अर्णव त्या धक्क्याने म्हणाला, प्रेषिता अगं माझं ऐक, मी काहीच नाही केलंय. मी तर फक्त तुला चिडवत होतो ग काल. मी कशाला काय करेन त्याला? आणि प्रेषिता म्हणाली, खोटं बोलू नका.
गुंडांनी तुमचंच नाव घेतलंय. तुम्ही वाईल्ड लाईन असला तरी आज तुम्ही माझं प्रेम आणि विश्वास जे दोन्ही गमावला आहे तुम्ही. खूप विश्वास करत होते मी तुमच्यावर. इथून निघून जा तुम्ही. आणि ती खूप रागाच्या भरात त्याला बोलत होती. पण अर्णव शांत उभा होता. खूप खडूस होता, पण का कुणास ठाऊक तिचं तो बोलणं सगळं ऐकत होता. त्याच्या डोळ्यात पण पाणी आलं होतं, कारण ज्या गुन्ह्याबद्दल त्याला शिक्षा मिळत होती त्याने केलाच नव्हता तो गुन्हा. अर्णवला तर खात्री होती की त्याला अडकवण्यासाठी कुणीतरी हे रचलेलं एक षडयंत्र आहे म्हणून. पण प्रेषिता आता काहीही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती. आणि तो काही न म्हणता तो बुकी घेऊन तसाच माघारी आला. आणि अर्णव खूप नाराज होता आणि नाराजच घरी परतला. पण आता संध्याकाळ झाली आणि चैतन्य म्हणाला, दी तू जा घरी, मी आहे दादापाशी. तसं पण जिजू खूप नाराज झालेत, तर ती पण घरी गेली. तर तो रूममध्ये नव्हता. तिने तरीही काहीही विचार केला नाही. सरळ स्वतःचे सगळे साहित्य उचलले आणि तिने तडक रूम सोडून बाहेर निघून गेली. आणि बाहेर निघून जाणार इतक्यात अर्णव आडवा आला आणि तो आडवा हात करत म्हणला, अगं कुठे निघालीस? ती पण काहीच बोलली नाही. त्याने तिचा हात पकडून ठेवला होता, तो पण एकदम खूपच घट्ट. त्यामुळे तिच्या मनगटात चमक येत होती. मनगट लाल झालं होतं. पण तरीही ती खूप चिडली होती. तिने पण त्याला कसलाही विचार न करता जोरात धक्का दिला. तसा तो तिथेच असणाऱ्या टीपॉटवर पडला. त्याची काच त्याच्या हातावर रुतली. तर जाताना तिच्या पायात पण घुसली होती ती काच. खूप दुखत होतं दोघांनाही. पण ती घर सोडून जाईल का या विचाराने त्याला दुसरे काही सुचलेच नाही. पण तिने फक्त रूम सोडून दुसऱ्या रूममध्ये स्वतःचं साहित्य नेलं होतं. पण आता दुरावा आला होता दोघांमध्ये. हे नातं पुढे जाण्याआधीच गैरसमज आला होता दोघांच्या मध्ये. आणि खूप नाराज झाला होता तो. किती काय प्रयत्न करून तिला मिळवले होते त्यांनी. कसली कसली शर्त ठेवली होती तिला मिळवण्यासाठी. जेव्हा एखादा तिसरा माणूस विलन आग लावतो तेव्हा नायक आणि नायिकेमधील संघर्षाची मजा अजूनच वाढते ना. मग त्याचंही असं चाललंय. आणि आपण विक्रांत नावाच्या पात्राची विलन म्हणून या कथेमध्ये एंट्री पाहणार आहोत बरं का आता. जो अर्णवचा जुना बिझनेसमॅन रायव्हल शत्रू आहे. हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये अर्णव सुन्न उभा होता. तो दुसऱ्या दिवशीही गेला होता. प्रेषिताने त्याच्यावर केलेला आरोप आणि अविश्वास त्याच्या काळजाला आरपार चिरून गेला होता. त्याने विचार केला, मीही केलेला असाच आरोप तिला किती लागला असेल. तो काही न बोलता तिथून बाहेर पडला. त्याच्या डोक्यात एकच विचारचक्र होतं, आणि मी जर हे केलं नाही तर मग कुणाला मारणारे आणि माझं नाव घेणारे ते लोक कोण असतील बरं, आणि कोण होते. आता याचा तपास तर केलाच पाहिजे. आणि आता दुसरीकडे एका आलिशान, एका अंधाऱ्या खोलीत आणि एका अंधाऱ्या केबिनमध्ये एक उंच धिप्पाड माणूस हातात महागडी वाईनचा ग्लास आरामात घेऊन बसला होता.
त्याच्याही ओठांवर एक कुस्मित हास्य होतं. तेवढ्यात एक गुंड आत आला आणि म्हणाला, बॉस, काम झालं. कुणालचा पाय साप तोडलाय आणि अर्णव गोयंकाचं नाव घेतलंय. आता त्याची बायको त्याचा चेहराही बघणार नाही. तो माणूस खुर्चीतून फिरला. तो होता विक्रांत महाजन, अर्णवचा कट्टर शत्रू, ज्याला अर्णवने एका मोठ्या ज्वेलरी वीकमध्ये हरवलं होतं आणि ज्याचा इगो अर्णवने धुळीत मिळवला होता. विक्रांत मोठ्याने हसत म्हणाला, शाबास अर्णव गोयंका, तुला वाटलं तू मला बिझनेसमध्ये हरवलंस आणि मी शांत बसेल का? अरे, शरीराच्या जखमा भरून निघतात, पण जेव्हा काळजावर जखम होते ना, आणि ती सुद्धा स्वतःच्या बायकोकडून, तेव्हा माणूस जिवंतपणी मरतो. आता बघ तुझा संसार मी कसा उद्ध्वस्त करतो, असं म्हणून तो खूप मोठ्याने हसत होता. पण आता परत हॉस्पिटलमध्ये प्रिशिता कुणालसाठी सर्व काही घेऊन आली होती घरून. बेडपाशी बसून रडत होती. तिचं मन मानायलाच तयार नव्हतं की अर्णव सर इतकं टोकाचं पाऊल उचलू शकतो म्हणून. पण कुणालने जे सांगितलं ते ऐकल्यावर तिचा राग अनावर झाला होता. तेवढ्यात अर्णवचा मित्र अतुल, म्हणजे मॅनेजर पण होता, तिथे तो धावत आला आणि म्हणाला, मॅडम, अर्णव सर कुठे आहेत? ते खूप टेन्शनमध्ये होते. आणि प्रिशिता जरा रागाने म्हणाली, तुमच्या त्या अर्णव सरांना आणि अर्णव सरांनी जे केले ना, त्यानंतर त्यांनी माझ्यासमोर कधीच येऊ नये. त्यांनी कुणालचा पाय तोडला. अतुल बघ. अतुल आता धक्क्याने म्हणाला, काय मॅडम, तुम्ही काय बोलताय? अर्णव सर काल तर सकाळी माझ्यासोबतच ऑफिसच्या कामात बिझी होते. त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की कुणालला काहीतरी छानसं गिफ्ट द्यायचं आहे म्हणून. ते असा खालच्या थराला जाणार नाहीत, मला विश्वास आहे. हे कोणीतरी मुद्दाम केले आणि घडवून आणलेले दिसते. प्रिशिता आता विचारात पडली. अर्णव खरंच इतका खोटा आहे का? इतका खोटा असू शकतो का की खरोखरच कोणीतरी खेळ खेळते आमच्यामध्ये? आणि रात्री अर्णव घरी आला आणि बेडरूममध्ये ती नाही पाहून त्यांनी रागाच्या भरात खोलीतले फ्लॉवर पॉट्स, फोटो फ्रेम फेकून दिल्या. सगळं सामान अस्तव्यस्त केलं आणि सगळी रूम खूप उद्ध्वस्त करून टाकली होती स्वतःची. त्याने फोन काढला आणि आपल्या खास माणसाला कॉल केला. अर्णव कडक आवाजात म्हणाला, मला त्या गुंडांची कुंडली हवी आहे 2 तासात. माझ्या नावाचा वापर करून माझ्या प्रेषिताच्या भावावर हल्ला टाकण्याची हिंमत कुणाची झाली हे मला शोधायचं आहे. ज्याने हे केले त्याला आता अर्णव गोयंका खरा अवतार दाखवणार होता आणि अर्णव गोयंकाचा खरा अवतार दिसणार होता. अर्णवच्या डोळ्यात आता प्रेमाऐवजी प्रतिशोधाची आग होती.
त्याला आता फक्त स्वतःला निर्दोष सिद्ध करायचं होत नव्हतंच, तर प्रेषिताचा गेलेला विश्वास पुन्हा त्याला मिळवायचा होता. म्हणूनच तर ही खटपट त्यांनी चालू केली होती. अर्णव आता शांत तर बऱ्यापैकी नव्हताच. त्याने आपल्या खास माणसांकडून त्या गुंडांचा पत्ता मिळवला होता. ते एका जुन्या गोदामात बसून पार्टी करत होते त्या दिवशी. अर्णव, अतुल दोघे पण तिथे गेले. आपल्या ताफ्यासह तो पोचलाच होता. त्याच्या डोळ्यात आता रक्त उतरलं होतं. हाताला झालेली जखम त्याला दिसतच नव्हती. पण अतुलला हे सगळं माहिती होतं. आणि गोदामातले दृश्य बघा आता कसं आहे. गुंड वाईन पित होते. काय गंमत झाली. आणि अर्णव गोयंकाचं नाव घेतलं आणि त्याचं घर पेटलं, असं ते गमतीत बोलत होते गुंड. एक गुंड हसून म्हणाला. तेवढ्यात गोदामाचा मोठा लोखंडी दरवाजा एका जोरदार लाथेने उघडला गेला. समोर उभा होता अर्णव. एकदम स्टायलिश, अंगात काळा शर्ट, डोळ्यांवर चष्मा आणि चेहऱ्यावर भयानक शांतता, एकदम फिल्मी हिरो सारखा. अर्णवने काही न बोलता पहिल्या गुंडाच्या कॉलरला पकडलं आणि त्याला हवेत उचलून भिंतीवर आपटलं आणि तो रक्तबंबाळ झाला. आणि अर्णव आता कर्कश आवाजात म्हणाला, माझ्यावर बायकोचा भावाचा पाय तोडताना हात थरथरले नाहीत का तुझे? आणि नाव पण माझंच घेतोस ना? असं तो खूप कडक आवाजात म्हणतो होता. पुढच्या क्षणी अर्णवने दुसऱ्या गुंडाच्या पोटात जबरदस्त एक ठोचा लगावला. आणि अर्णव आज कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत तर अजिबात नव्हता. त्याने त्या गुंडांना इतकं बदडलं की ते रक्ताळलेल्या अवस्थेत जमिनीवर सगळे अस्ताव्यस्त पडले होते आणि लोळू लागले होते. अर्णव म्हणाला, कुणी पाठवलं होतं तुम्हाला? सांगा लवकर, नाहीतर जीवाला मुक्तान. खरं बोलला तर जिवंत राहाल, नाहीतर थेट आज इथेच तुमची मी कब्र खोदेल. आणि अतुल, चल तयारी कर, असा तो खूप कडक आवाजात म्हणाला. आणि गुंड घाबरून म्हणाले, साहेब सोडा. आम्हाला विक्रांत महाजन सरांनी पाठवलं होतं. त्यांनीच सांगितलं होतं की अर्णव गोयंकाचं नाव घ्यायचं म्हणून. आमची चुकी नाही साहेब, सोडा. आमची पण मुलं बाळं आहेत, सोडा. अर्णवने लगेच आपला फोन काढला आणि गुंडांनी दिलेली ही कबुली रेकॉर्ड केली. त्याला पोलिसांच्या हवाले केलं आणि तडक हॉस्पिटल गाठलं. हॉस्पिटलमध्ये प्रेषिता अजूनही कुणालच्या जवळच बसलेली होती. तेवढ्यात अर्णव तिथे आला, पण तो आत गेला नाही. त्याला पाहून प्रेषिता पुन्हा ओरडणार इतक्यात अर्णवने शांतपणे आपला फोन तिच्या समोर धरला. त्या व्हिडिओमध्ये गुंड स्पष्टपणे विक्रांत महाजनांचं नाव घेत होते. आणि प्रेषिताच्या हातातून फोन सुटला. तिला आपल्या वागण्याचा प्रचंड पश्चाताप झाला. पण विक्रांत महाजनांचं नाव ऐकून तिच्या हातातून फोन का सुटला असेल? तिने ज्या माणसावर जीवापाड प्रेम केलं, ज्याच्यावर तिने इतका मोठा आळ घेतला होता, तो अर्णव खूप शांत उभा होता. आणि प्रेषिता थरथरत्या आवाजात म्हणाली, अर्णव सर, मी खूप मोठी चूक केली, मला माफ करा. रागाच्या भरात मी काय बोलले मला समजलंच नाही.
आता अर्णव काहीच बोलला नाही. तो पाठ फिरून खिडकीपाशी जाऊन उभा राहिला. त्याच्या डोळ्यात एक थेंब ओघळला होता. कधीही न रडणारा तो आज अक्षरशः तिच्या एका आरोपामुळे त्याच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं होतं. अर्णव म्हणाला, लोकांनी माझ्या विश्वास ठेवला नाही तरी मला फरक पडत नाही प्रेषिता. पण तुला खरंच वाटलं मी तुझ्या भावाचं नुकसान करेल? तुला इतकीही ओळख पटली नाही का माझी? आणि आता प्रेषिता पळतच गेली आणि तिने अर्णवला मागून घट्ट मिठी मारली. तिने आपलं डोकं त्याच्या पाठीवर टेकवलं आणि जोरात रडू लागली होती. आणि प्रेषिता म्हणाली, प्लीज अर्णव सर, असं नका ना बोलू. मी चुकले ना. मी तुमची गुन्हेगार आहे. तुम्हाला हवी ती शिक्षा द्या मला, पण माझ्यावर असं ओरडू नका आणि माझ्यापासून दूर जाऊ नका. सॉरी सॉरी सॉरी, आय एम व्हेरी व्हेरी सॉरी. पण अर्णव हळूच मागे वळला. त्याने तिचे अश्रू पुसले. त्याचा राग आता विरघळला होता, पण त्याने तिला जवळ घेतलं नाही. मनात थोडीशी तरी त्याच्या काहीतरी होतो. तो घरी निघाला तसाच, तिला काही न म्हणता. आणि अर्णव म्हणाला, शिक्षा तर तुला मिळणारच, जंगली बिल्ली कुठली, पण ती हॉस्पिटलमध्ये नाही, घरी गेल्यावर जमेल ना? त्याच्या या वाक्यावर प्रेषिताच्या चेहऱ्यावर थोडंसं हसू आलं. पण आता विक्रांत महाजनांचा हिशोब चुकता करणं अजून बाकी होतं. पण प्रेषिताच्या मनात सुद्धा त्या विक्रांतविषयी काहीतरी गूढ होतं. आणि अर्णवचा तर तो जानी दुश्मनच होता. तर कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की भेट द्या. धन्यवाद. आजची कथा कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा.